तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड पाहायला मिळते। टीव्हीके पक्षाचे सर्व 108 आमदार राजीनामे देणार अशी सूत्रांची माहिती आहे। डीएमके आणि एआयएडीएमके सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करते। टीव्हीके पक्षाचा मोठा राजकीय निर्णय आहे, ही सूत्रांची माहिती मिळते। तामिळनाडूमध्ये अशक्यप्राय राजकीय समीकरण जुळणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। आणि तामिळनाडूमध्ये सध्या कशा पद्धतीने राजकीय पेस निर्माण झाला याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात। जय महाराष्ट्राचे निवासी संपादक प्रसाद काथे सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। काथे सर, तामिळनाडूमध्ये राजकारणात सध्या अनिश्चितता पाहायला मिळते। जर डीएमके आणि एआयएडीएमके यांनी सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तर आम्ही सगळे 108 आमदार राजीनामे देऊ असं टीव्हीके पक्षाचं म्हणणं आहे। काय घडू शकतं? सध्याच्या घडीला तामिळनाडूमधली राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला बदलतीये। गेल्या काही दिवसांपासून, ज्याच्यामध्ये आपण जर समजा स्पष्टपणे सांगायचं तर 48 तासामध्ये परस्परांशी हाडवैर असलेले दोन राजकीय पक्ष, तामिळनाडूतले प्रामुख्यानं सातत्यानं सत्तेत असलेले दोन राजकीय पक्ष द्रमुक आणि अण्णा द्रमुक, हे दोघे एकत्र येत आहेत। या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आपली स्वतंत्र एक आघाडी स्थापन करावी आणि इतर सर्व छोट्या छोट्या सरकारांना एकत्र घेऊन एक कडबोळ्याचं सरकार स्थापन करावं, असा त्यांचा प्रयत्न चाललाय। हे सगळं कशासाठी? तर सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या टीव्हीके या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, जोसेफ विजय याला मुख्यमंत्री न बनवून देण्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न टीव्हीकेच्या समर्थकांना अजिबात पसंत पडलेला नाहीये आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा एक मोठा दबाव आता तिथल्या नेतृत्वावर येतोय। टीव्हीकेच्या पक्षातल्या सगळ्याच आमदारांनी तडकाफडकी आपले राजीनामे द्यावेत, असाही एक दबाव गट तयार होतो आहे। दरम्यान एका चर्चेमध्ये हे सुद्धा सांगण्यात आलंय की राज्यपालांच्याकडून इतका वेळ का लावला जातो आहे आणि यामध्ये राज्यपालांची काही भूमिका आहे का? राज्यपाल राजेंद्र आर्लेकर तिथे सध्या आहेत, तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून कार्यरत आणि कार्यवाहक पद्धतीनं आत्ताची राज्य शकट हाकण्याची जबाबदारी त्यांनी तुर्तास स्टॅलिन यांच्याकडे जरी ठेवली असली तरी आगामी काळातले मुख्यमंत्री म्हणून टीव्हीकेच्या व्यक्तीला जर नेमायचं असेल तर त्याच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे का, याची चाचपणी होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्टपणे त्यांनी कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप या परिस्थितीला निर्माण करण्यासाठी केल्याची भूमिका नाकारली आहे। त्यांनी तसे आरोपही फेटाळले आहेत। टीव्हीकेकडे जर संख्याबळ नाही तर त्यांना शपथ कशी द्यायची? काथे सर, खरं तर ज्या पक्षाचं बहुमत आहे, ज्यांनी जास्त जागा जिंकलेल्या आहेत, त्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण दिलंच जातं आणि हे जे बहुमत आहे ते तुम्ही विधानसभेमध्ये सिद्ध करायचं असतं। त्यामुळे आता राज्यपाल अशी अट का ठेवतायत की तुम्ही आताच कागदावर तुमचं जे काही बहुमत आहे ते सिद्ध करा? त्याच्यात 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। सर्वप्रथम आपल्याला राज्यघटनेतल्या तरतुदींच्या अनुसार काय होतं हे लक्षात घ्यावं लागेल। बहुमत कोणाकडे आहे हे ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना विवेकानं वापरायचा असतो। मला वाटतं हा शब्द आपल्या प्रेक्षकांनाही अतिशय स्पष्टपणे लक्षात येईल। तो राज्यपालांच्या विवेकावर सोडलेला निर्णय आहे। भारताच्या इतिहासातल्या अनेकानेक घटना या निमित्तानं वानगी दाखल देता येऊ शकतात। यात सर्वप्रथम राज्यपालांना जेव्हा सत्ता स्थापनेचा दावा करायला एखादा गट, एखादी आघाडी, एखादा पक्ष जातो त्यावेळेला तो सह्यांचं पत्र घेऊन जातो। तुम्हाला जर समजा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता आली त्यावेळेचा दिवस आठवत असेल तर महाविकास आघाडीनं सगळ्या आमदारांच्या सह्या दिल्या होत्या आणि त्या सह्या या 288/2 + 1 म्हणजेच 144 पेक्षा जास्त होत्या। म्हणून राज्यपालांनी कागदावर आलेल्या पत्राच्या अनुसार पुढील प्रक्रिया राबवली होती। याच आधी जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, विलासांचं सरकार आलेलं होतं, त्याही वेळेला अशा प्रकारच्या सह्या गेल्या होत्या। तामिळनाडूत काय झालंय हे लक्षात घ्या। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेची सत्ता स्थापन करण्याच्यासाठी एक नुसता साधा कागदाचा तुकडा, म्हणजे ज्याला पत्र म्हणता येईल, निवेदन म्हणता येईल, असं टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। या जोसेफ विजय यांना लाडानं त्यांचे समर्थक थलपती म्हणतायत। थलपतीचं नाव मराठी अर्थ सेनापती असं आहे। त्याच सेनापतीला विचारलं गेलं की अरे तुझी सेना कुठे आहे? तुझी सेना जर तुझ्याकडे असेल तर ती कागदावर आणून सिद्ध कर। राज्यपालांनी सेनापतीला सांगितलं की तुझ्या सैनिकांच्या या सह्या घेऊन ये आणि तिथून सगळा खेळ सुरू झालेला आहे। कारण ज्या वेळेला थलपतीनं
आपल्या सत्ता स्थापनेचा दावा केला, त्याच वेळेला तुम्हाला माहित असेल राज्यपालांना निवडणूक आयोगाकडून सुद्धा सूचित केलं गेलेलं असतं की इतकेच लोक निवडून आलेले आहेत आणि त्यांची पक्षनिहाय यादी अशी आहे. त्या आधारे राज्यपालांना विधानसभा विसर्जित करून नव्या विधानसभेची निर्मिती प्रक्रिया राबवायची असते. हे सगळं घटनासम्मत प्रक्रियेनुसार भागावर आलेलं आहे. टीव्हीकेला आपल्या समर्थनामध्ये 118चा आकडा देता आलेला नाही. जर समजा अल्पमतातलं सरकार स्थापन व्हावं आणि राज्यामध्ये राजकीय अस्थिरता असावी, ही कुणाही राज्यपालाची भूमिका असू शकत नाही, ती असू नये. अशा स्थितीमध्ये त्यांना टप्प्याटप्प्यानं प्रत्येकाला संधी द्यावी लागते. याच स्थितीमध्ये तुम्हाला आठवत असेल मवियाचं सरकार जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला बोलावणं धाडलं होतं. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये पुरेसं संख्याबळ नाही म्हटल्यानंतर राज्यपालांनी त्या पुढच्या क्रमांकाच्या पक्षांना आपापली निमंत्रणं धाडली होती. काथे सर, हाच मुद्दा आहे. इथे राजेंद्र आर्लेकरांचा हा एक प्रकारे राजकीय विवेक खरं तर पाहायला मिळतोय. जर सर्वात मोठा पक्ष त्या राज्यातला असेल तर सत्ता स्थापनेचं किमान निमंत्रण तुम्ही दिलं पाहिजे. आता टीव्हीकेचे विजय हे 2 वेळा राज्यपालांच्या भेटीला गेले, मात्र त्यांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलं आणि दुसऱ्यांना आता आम्ही सत्ता स्थापनेचं निमंत्रण देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही वर्षापूर्वी अनेक राज्यांमध्ये असं झालंय की तिथल्या संबंधित राज्यपालांनी जो राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यांनाच सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय. इथं आर्लेकरांनी साधं निमंत्रण सुद्धा पाठवलेलं नाही. त्यामुळे त्यांची भूमिका सध्या संशयास्पद वाटते आणि टीव्हीके कडून सुद्धा याला विरोध केला जातो. याच्यातला एक थोडासा फरकातला मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. आपल्याला वरकरणी असं लांबून बिलकुल दिसू शकतं, जे तुम्हाला दिसतं आहे ते तसं निश्चित वाटू शकतं की राजेंद्र आर्लेकरांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचा दावा का स्वीकारायला दिला नाही, त्यांचा शपथविधी का घडवला नाही. कारण भारताच्या इतिहासामध्ये अल्पमतातली सरकारं आलेली आहेत, अल्पमतातली सरकारं विधानसभेमध्ये जाऊन बहुमतात परावर्तित झालेली सुद्धा आहेत. त्यामुळे तुमचं म्हणणं चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण एक पद्धत ही जशी अल्पमतातल्या सरकाराला संधी देऊन बहुमतात येण्याचा मार्ग खुला करणं ही आहे, त्याचबरोबर अल्पमतातल्या सरकारला हे विचारण्यासाठी सुद्धाची आहे की आपल्याकडे अपेक्षित संख्या आहे का. अपेक्षित संख्या असल्यास त्या संदर्भातला दावा करावा लागतो. मी पुन्हा एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की ज्या वेळेला अल्पमतातली सरकारं येतात तेव्हा ती किमान काही संख्या कागदावर तरी सांगतात. इथे ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याच्यासाठी पहिल्या पत्रात टीव्हीकेच्या प्रमुख या नात्यानं जोसेफ विजय यांच्या सही व्यतिरिक्त दुसऱ्या सह्या नाहीयेत. एकही आमदार या व्यतिरिक्त सहीला त्यांच्याकडे नाही असं कागदावर दिसतंय. एक आमदार आपला असेल तर तांत्रिक दृष्ट्या एका आमदाराचं सरकार येऊ शकत नाही. तुमच्याकडे 107 आमदार आहेत. 107 आमदारांच्या सह्या सुद्धा जोसेफ विजय जर देऊ शकले नसतील तर आपण काय करावं हा घटनात्मक. काथे सर, तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न विचारते. जर आता टीव्हीकेच्या आमदारांनी सगळ्यांनी राजीनामा दिला, जर द्रमुक आणि अण्णा द्रमुकने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तर पुढे तामिळनाडूमध्ये कोणता राजकीय आणि घटनात्मक पेस निर्माण होऊ शकतो? तुम्हाला मी आपल्याला म्हणजे या निमित्तानं काही झालेले जुने प्रसंग लक्षात आणून देऊ शकतो. टीव्हीके समजा असं धरून चाला की तामिळनाडूच्या विधानसभेतून टीव्हीकेच्या 107 आमदारांनी राजीनामे दिले तर रस्त्यावरची परिस्थिती वेगळी असेल. कायद्याच्या अनुषंगानं विधानसभेमध्ये काय होईल तर विधानसभेची सदस्य संख्या 107नी घटेल. एक. नंबर 2, जी संख्या उरेल त्याला भागिले 2 अधिक 1 असा बहुमताचा आकडा तयार होईल आणि त्यावेळेला जो पक्ष तो आकडा जिंकू शकेल त्याचं सरकार येऊ शकतं. ही परिस्थिती कायदा संमत, राज्यघटना संमत, स्थापित परंपरा, प्रथा आणि संकेताच्या नुसार होऊ शकते. नक्कीच काथे सर, त्यामुळे पुढचे काही तास महत्वाचे. तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडतं याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद सविस्तर विश्लेषणासाठी.